तुम्हाला कुणीही किंमत देत नाही. समाजामध्ये, मित्रांमध्ये, आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या व्यवहारामध्ये. तर मित्रांनो, ही चूक तुमची नाही आहे. पण पण ही चूक जरी तुमची नसली तरी ही जबाबदारी मात्र तुमची आहे. याचं कारण हे घडण्याकरता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवढी किंमत तुम्हाला स्वतःला स्वतःची असते तेवढीच किंमत तुम्हाला इतर लोक देत असतात, समाज देत असतो, तुमचे नातेवाईक देत असतात, तुमचे कुटुंबीय देत असतात. नमस्कार, मी विलास टाकळकर, स्पिरिच्युअल लाईफ कोच, रिलेशनशिप कोच आणि वास्तू एनर्जी अभ्यासक. मित्रांनो, आज तुम्ही प्रत्येकांसाठी प्रत्येक वेळी इझिली अवेलेबल असता आणि म्हणूनच जग तुमची किंमत ही झिरो समजतं. कुणी फोन केला लगेच फोन उचलायचा, अर्ध्या रात्री जरी कोणी बोलावलं तर लगेच जायचं, गरज नसताना जायचं, गरज नसताना बोलवायचं, प्रत्येक वेळी पहिल्यांदा जायचं. अशा अनेक सवयी, आता ह्या वाईट सवयी देखील म्हणता येतील. कारण प्रत्येक वेळी गरज नसताना त्या ठिकाणी त्या व्यक्तीबरोबर आपण इझिली अवेलेबल असणं म्हणजेच तुम्ही तुमची किंमत ही शून्य करून घेतल्यासारखं आहे. मित्रांनो, लोक वाईट नसतात, पण ते सोयीस्करपणे वागतात. त्यांना सोयीचं असेल त्यावेळी तुम्हाला ते महत्त्व देतात आणि ज्यावेळी तुमचं काम संपलेलं असेल त्यावेळी मात्र तुम्हाला ते शून्य समजतात. जो स्वतःसाठी, स्वतःच्या हक्कासाठी जर उभा राहू शकत नसेल तर मग समाज त्या व्यक्तीच्या वर उभा राहतो आणि स्वतःचं काम काढून घेत असतो. त्यामुळे आजपासून आपल्याला अनेक चांगल्या गोष्टी करायच्या आहेत. 2025 तर निघून गेलंच आहे, पण 2026मध्ये आपल्याला आपल्या स्वतःमध्ये पूर्ण बदल घडवायचा आहे आणि समाजाला, आपल्या मित्रांना, आपल्या नोकरीतील लोकांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे. तुमची किंमत दाखवून द्यायची आहे, तुमचं महत्त्व दाखवून द्यायचं आहे. आता आपल्याकडून घडत असलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक अशा चुका मी तुम्हाला सांगतोय. सगळ्यात महत्त्वाची चूक, कुठेही गरज नसताना उपलब्ध राहणे. कुणीही फोन केला की अगदी पहिल्या रिंगला फोन घेणे. कुणीही अर्ध्या रात्री बोलावलं, मग ती गरज असो नसो आपलं काम सोडून जाणे. कुणालाही नाही म्हणता न येणे. स्वतःबद्दल सेल्फ रिस्पेक्ट नसणे. स्वतःची किंमत न ओळखणे. ह्या आणि अशा अनेक गोष्टी आपली किंमत शून्य व्हायला कारणीभूत असतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आता काय करायचं आहे, तर सगळ्यात आधी एक गोष्ट डोक्यामध्ये अगदी पक्की करा. ती म्हणजे गरज असल्याशिवाय आपण त्या ठिकाणी जाऊ नका. गरज असल्याशिवाय त्या ठिकाणी बोलू नका. गरज असल्याशिवाय फोन उचलू नका. आपली बॉडी लँग्वेज चांगली ठेवा. कुठल्याही मीटिंगला जाताना अगदी सगळ्यात आधी 10ची मीटिंग असेल तर 9:30लाच जाऊन बसू नका. आणि तसंही बसून तरी तुम्ही तिथे काय करता?
कान खाजव, नाक खाजव, कानाचे केस उपट, डोक्यांमध्ये हात घाल, ह्या अशा थिल्लर गोष्टी आपण तिथे करत असतो आणि म्हणून त्यामुळे देखील तुमची किंमत कमी होते. तर आजपासून काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं राहणीमान आपल्याला बदलायचं आहे. कधीही गबाळ्यासारखे राहू नका. व्यवस्थित स्वच्छ इस्त्री केलेले कपडे वापरा, चांगले शूज वापरा. ते कुठल्याही कंपनीचे असू देत, हलके असू देत, भारी असू देत, त्याला काहीही व्हॅल्यू नाही आहे. तुमच्याकडे जे काही आहे ते अगदी व्यवस्थितपणे तुम्ही ते घातले पाहिजे. कपड्याला व्यवस्थित इस्त्री केली पाहिजे, व्यवस्थित शेव केली पाहिजे. जर दाढी ठेवत असाल तर त्याला व्यवस्थित ट्रिम केलं पाहिजे. केसाचा भांग व्यवस्थित पाडा. चालताना व्यवस्थितपणे, शांतपणे छाती बाहेर काढून चाला. चालते वेळेला तुमची नजर ही अगदी स्थिर ठेवा. कुणाशीही बोलताना त्या व्यक्तीच्या नजरेला नजर भिडवून बोला. तुमच्यामध्ये कुठलीही अपराधीपणाची भावना ठेवू नका. तुमच्यामध्ये कुठलाही न्यूनगंड ठेवू नका. आपण दिसायला कसे आहोत, सावळे आहोत, गोरे आहोत, ठेंगणे आहोत, उंच आहोत, सडपातळ आहोत, जाड आहोत, ह्या गोष्टीचा तुमच्या पर्सनॅलिटीशी, तुमच्या किमतीशी, तुमच्या महत्त्वाशी कुठलाही संबंध नाही आहे. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे असू देत, कुठल्याही शहरातले असू देत, कुठल्याही खेड्यातले असू देत, त्याचा तुमच्या महत्त्वाशी कुठलाही संबंध नाही आहे. तर आता मी तुम्हाला 2026साठी अत्यंत महत्त्वाची दिनचर्या कशी असायला हवी, जेणेकरून समाजामध्ये तुमचा मान वाढेल, सन्मान वाढेल, त्यासाठी सुरुवात आपल्याला जी करायची आहे ती अगदी 31 तारखेपासूनच करायची आहे. आणि ती सुरुवात म्हणजे 31 तारखेच्या रात्री झोपते वेळी आपण बेडवर झोपल्यानंतर, गादीवर झोपल्यानंतर शांतपणे 5 वेळेला दीर्घ श्वास घ्यायचा आहे. तो दीर्घ श्वास घेतल्यानंतर डोळे शांतपणे बंद करायचे आहेत. आपल्या बेडवर किंवा गादीवर झोपायचं आहे आणि मनातल्या मनामध्ये त्या परमेश्वराला एक प्रार्थना करायची आहे. त्या विश्वाला, त्या ब्रह्मांडाला, त्या युनिवर्सला एक प्रार्थना करायची आहे. हे परमेश्वरा, हे ब्रह्मांडा, हे युनिवर्स, तुम्ही ज्या कुठल्या परमेश्वराला मानता आहात, संताला, साधू संताला मानता आहात, त्याची प्रार्थना करायची आहे आणि एक मागणी करायची आहे की आजपासून माझ्यामध्ये दिवसेंदिवस अधिक बदल घडत चाललेला आहे आणि तो बदल चांगला आहे. माझ्यातला आत्मविश्वास वाढलेला आहे. माझ्यातलं सकारात्मक जी काही बुद्धिमत्ता आहे, सकारात्मक वागणं आहे, ते वाढलेलं आहे. माझी संपूर्ण विचारसरणी ही सकारात्मक बनलेली आहे, पॉझिटिव्ह बनलेली आहे. आजपासून मला समाजामध्ये, माझ्या मित्रपरिवारांमध्ये, माझ्या कुटुंबियांमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान मिळालेलं आहे. सगळे लोक माझा रिस्पेक्ट करतायत. माझ्या घरचे, कुटुंबातले लोक माझा रिस्पेक्ट करतायत. त्यामुळे मी अत्यंत आनंदी झालेलो आहे. आजपासून माझं चालणं, बोलणं हे अगदी कॉन्फिडंट असणार आहे. आजपासून माझ्या प्रत्येक गोष्टीमधून तो कॉन्फिडन्स लोकांना दिसणार आहे. आजपासून माझं संपूर्ण जीवन हे समृद्ध बनलेलं आहे.
आजपासून माझं शरीर हे आरोग्य संपन्न बनलेलं आहे. माझं मन, माझे विचार हे आरोग्य संपन्न बनलेले आहेत, अशी प्रार्थना करायची आहे. आणि उद्याचा येणारा दिवस हा अत्यंत आनंदी असणार आहे, उत्साही असणार आहे, एनर्जेटिक असणार आहे. आणि असं म्हणून शांतपणे डोळे बंद करून झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर परत शांतपणे डोळे उघडायचे आहेत. परमेश्वराचं स्मरण करायचं आहे. अशी प्रार्थना झाल्यानंतर आपल्या बेडवरनं उठायचं आहे. देवापुढे जायचं आहे, देवाला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची आहे, व्यवस्थित शेव करायची आहे, चांगले कपडे घालायचे आहेत आणि आपल्या ऑफिसला जाताना, आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी जाताना आत्मविश्वासाने जायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रोज एकदा तरी एखाद्या तरी कामाला तुम्ही नाही म्हणू शकला पाहिजे. कारण ही नाही म्हणण्याची सवय ही देखील तेवढीच महत्त्वाची आहे. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या रोजच्या कामाला नाही म्हणणार आहात. तर जी गोष्ट तुम्हाला शक्य नाही आहे, तुमच्या आवाक्यातली नाही आहे, अशा गोष्टीला तुम्ही नाही म्हणणार आहात. कुणालाही जामीन राहायचं नाही आहे. कारण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य खराब होत असतं आणि त्याचा परिणाम आपल्या मनावर तर होतोच, परंतु आपल्या शरीरावर, आपल्या आत्मविश्वासावर देखील होत असतो. आणि म्हणून 2026 हे वर्ष आपल्याला अत्यंत आत्मविश्वासाने घालवायचं आहे. त्या वर्षामध्ये आपल्याला आपल्यातला आत्मविश्वास प्रचंड वाढवायचा आहे, आपली किंमत वाढवायची आहे, आपलं महत्त्व वाढवायचं आहे. आणि म्हणून आजपासून आपल्या आयुष्यामध्ये हा चांगला बदल आपल्याला करायचा आहे. आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता, लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता. कारण असे अनेक व्हिडिओ इथून पुढे तुम्हाला ह्या चॅनलवर दिसणार आहेत, ज्या व्हिडिओमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चांगले बदल करता येणार आहे. आणि म्हणून आजपासून परमेश्वर तुम्हाला चांगलं यश देवो, आत्मविश्वास देवो, तुम्हाला मान सन्मान मिळो, हीच प्रार्थना मी त्या युनिवर्सबरोबर करतो आहे, त्या युनिवर्सची करतो आहे, त्या परमेश्वराची करतो आहे. आणि तुम्हाला ॲडव्हान्समध्ये नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.